तर का म्हणतो मित्रांनो, आम्ही आलो होतो आपल्याच घराजवळच्या दर्ग्यापाशी, म्हणजे आपला उरूस पाहण्यासाठी. तर म्हणलं चला आपण एक व्लॉग बनवून टाकूया. सुरुवातीला तर मॅडमनी खूप चांगला प्रतिसाद दाखवला आणि आपला हाय हॅलो करून हार्टबीट दाखवला. पण नंतर मॅडम म्हणत होत्या की तुमचा मोबाईल बंद करून तुम्ही खिशात ठेवून द्या. मी म्हणलो मोबाईल बंद करून जर खिशात ठेवला तर आपला व्लॉग कसा बनल. मित्रांनो, तिच्या डोक्यामध्ये चालला होता त्या 4 जणांचा विचार. ते 4 जण जे आपल्याला का म्हणाल का नाही. मी पण तिला सांगून दिलं भेटू ते उरसामध्ये आपल्याला 4 जण, त्याला विचारून पाहू तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. जर भेटले तर विचारून घेऊ म्हणलं आणि व्हिडिओ केला सुरू. कारण की ब्लॉगचा विषयच तसा आहे, 4 जण राहू की 40 जण, पण आपल्याला लक्ष 4 जण किंवा 40 जणांकडे द्यावं लागणार नाही. तर आपल्याला आपल्या व्हिडिओकडे आणि मोबाईलकडे लक्ष देऊन चालावं लागते. तर चालता अचानकच आपल्याला आपले भेटले भाऊ. त्यांनी पण आपल्याला हात दाखवून आपल्या चॅनल साठी शुभेच्छा दिल्या. Seriously? हे होतं सुरुवातीचं मुख्य गेट. ह्यामधून आपल्याला तिकडे जाता येत होतं, पण आपण त्या गर्दीमुळे तिकडे जाऊ शकलो नाही. नेमका आपला व्हिडिओ चालू होता आणि तेवढं झालं समोरून आपले काका, पण काकाचं काही लक्ष नाही, त्याच्यामुळे काही काकांना आपल्याला हात दाखवलं नाही. जाऊ द्या, समोर चालू. तर मॅडम म्हणत होत्या तुम्ही अजून किती समोर जाणार आहे, आता माझे पाय दुखले, आता तुम्ही मला उरसात आणलं तर काहीतरी घ्यायचं आहे, तुम्ही काहीतरी घेऊन द्या. मी म्हणलं अजून थोडा वेळ आपण फिरू, नंतर आपल्याला काही ना काही घेता येईल, थोडस मजा घेऊन घेऊ फिरण्याची. उरूस मध्ये पाहण्याची मजा म्हणजे डीजे धुमाल मस्त तिकडे वाजत होता आणि लोक खूप मजेत नाचत होते. म्हणलं चला आपण आता काहीतरी घ्यायला जाऊ. आम्ही आलो होतो एका दुकानामध्ये, तो होता 10 रुपयाला सेल. बाई पाहत होती का घेऊ का नाही, तिने घेतलं आपल्या मनाने का घ्यायचं तिला. म्हणलं चला 10 वालाच तर सेल आहे, आपल्या खिशाला म्हणजे जास्त चंदन लागणार नाही. तसं पण आपल्या खिशापेक्षा आपल्या घरच्याच बँकेमध्ये आपले पैसे राहत असतात, ते म्हणजे आपली घरची बँक BOW. समजली नसाल तर पुन्हा सांगतो, बँक ऑफ वाईफ. 10 लाख रुपयाची शॉपिंगच केली मॅडमने इथे. मग निघालो समोरच्या रस्त्यानं आपल्या. मग होती छोटे छोटे दुकानं, त्यामध्ये लहान लेकरांचे खेळणे, काही घरी वापरणाऱ्या वस्तू या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होत्या. तरी असं म्हणावं लागेल की दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडा माहोल कमीच होता. मग सगळं आमचं पाहून मग म्हणलं आता लागली भूक, तर आता काहीतरी खावासाठी पाहू. मग गेलो आम्ही आपल्या एका बंडीवर, तिथे भेटले आम्हाला फिंगर आणि पापड. म्हणलं याच्यापैकी आपण पापड घेऊ. बाईनं घेतला पापड आणि बसलो आम्ही दोघं पण खात. बाईला काही हा व्हिडिओ करता वेळ मी आवडत नव्हतो, तरी पण ते काही एकदम प्रतिसाद देत नव्हती. म्हणलं जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, आपला कॅमेरा आपण चालू ठेवू आणि खाण्यामध्ये व्यस्त होऊन जाऊ. पापड खाऊन झाला, नंतर म्हणलं आता काहीतरी दुसरं ट्राय करावं. त्याच्यामध्ये आम्हाला भेटलं पान. ते पान होतं फक्त 10 रुपयाचं. आम्ही घेतलं ते एक 10 रुपयाचं पान. हिला तर काही खायचं नव्हतं, मी म्हणलं मीच टेस्ट करून पाहतो. घेतलं पान 10 रुपयाचं. ते अशा प्रकारे दिसत होतं, पण त्यामध्ये फक्त आम्हाला चुना लावण्यात आला. घ्याल 10चं पान तर काही तुम्हाला बनारसी पान भेटणार नाही, 10ला एकच पान भेटणार. सगळं झालंच होतं. तेवढ्यात खूप जणांना आतुरता होती, त्या म्हणजे 3 स्टार डीजे धुमालची, आणि तोही आला होता. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.